गुड मॉर्निंग. तर आज आपण करत आहोत ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 चमचा घी ॲड केलं आणि त्यामध्ये ओलं खोबरं, चवीनुसार गूळ, दूध आणि वेलची पूड, मिल्क पावडर आणि थोडे नट्सचे तुकडे ॲड करून मस्त अशी चव बनवून घेतली. दुसरीकडे एका भांड्यात मी 1 कप मैदा, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी रवा घेऊन त्यामध्ये मीठ आणि घीचं मोहन ॲड करून मस्त असं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे. आपल्याला इथे कडक पीठ मळून घ्यायचं. त्याचे गोळे करून पुरी एवढ्या साईजचे लाटून त्यामध्ये स्टफिंग भरायची आहे आणि त्याची अशी करंजी करून त्याला असं कड्यांचा आकार द्यायचा आहे. असा आकार दिल्याने आपल्या ह्या करंज्या अजूनच छान दिसतात. आणि ह्या करंज्या आपल्याला गरम गरम तेलात मंद आचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत. ह्या करंज्या तळताना आच एकदम मंद ठेवायची आहे, लक्षात ठेवा. आणि एक 20 ते 25 मिनिटात मस्त आपल्या खुसखुशीत अशा करंज्या रेडी आहेत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.